कारण काय काय कारण होतं चेने न देण्याचं? कारण हे होतं का त्या चण्याला श्राप होता दुर्वासा मुनीचा का जो कोणी हे चणे खाईल तो दरिद्री होईल. सुदामजीला माहित होतं असा भक्त पाहिजे. सुदामजीला माहित झालं, साहेब सुदामजीला माहित होतं हे जर देवानं जर चणे खाल्ले ना तो विश्वाचा जनिता आहे, तो दरिद्री झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून स्वतः दरिद्री पत्करली दादा, स्वतः दरिद्री पत्करली. हो स्वतः गरीब झाला, स्वतः गरीब राहिला सुदाम, पण चणे खाऊ दिले नाही कोणाला. स्वतः दरिद्री पत्करली आणि देवाला खाऊ दिले नाही. खोटा बोलला देवासोबत, नाही माझे दाताले दात लागतात पाण्यामुळं थंडीमुळं, पण नाही खाऊ दिले. स्वतः दरिद्री. असा भक्त पाहिजे. हो अशी भक्ती पाहिजे आपल्याकडे, अशी भक्ती पाहिजे. तर मग तिथून आल्यानंतर त्यांचे दिवस पूर्ण झाले. त्यानंतर मग आता घरी जायचं असं ठरलं. तर त्यामध्ये सर्वांना सुट्टी होणार होती, गुरुकुल मधलं कार्य संपलं त्यांचं. तर मग आईला म्हणतात, आई गुरुमाताला, गुरुमाता तुम्ही आमची खूप सेवा केली, पोटच्या मुलाप्रमाणे आमचा सांभाळ केला आणि आम्हाला आता रजा द्या, आम्हाला जाऊ द्या. ज्यावेळेस हे वाक्य जेव्हा म्हटलं ना त्यावेळेस गुरुमातेला एवढं वाईट वाटलं. आई आणि आईच्या डोळ्यातून अश्रू पडले आणि आई म्हणते ती गुरुमाता, अरे कृष्णा, अरे कृष्णा, अरे बलरामा, हे सुदामा जे आहेत त्यांना तुम्हाला मी माझे मुलं मानलं गेलेलं आहे. माझा मुलगा तर काळानं नेलेला आहे आणि काही दिवस तरी माझ्यासाठी थांबा. मग वाटलं, मग त्यांना माहित झालं का तुमचा मुलगा हा नाही का, हा मुलगा समुद्रामध्ये डुबला गेला आणि काळानं तर गळप केला. मग तेव्हा मग मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल ना, शेवटी गुरुदक्षिणा द्यायची असते, गुरुदक्षिणा द्यायची असेल तर माझा मुलगा मला परत करा. ह्या दोघांना सांगण्यात आलं. तेव्हाच यांनी समुद्रामध्ये उडी घेतली आणि तिथं पांचजन्य नावाचा शंख, त्या शंखामध्ये एक असुर राहत होता. त्या असुराचा पाडाव केला आणि तो शंख भगवंतांना आणला. तो पांचजन्य शंख त्यांच्या जवळ जो आहे तो पहिला भगवंताला जे मिळालेला आहे त्यातला असुराचा खात्मा केला आणि तो शंख पांचजन्य, तो शंख आपल्याजवळ घेतला आणि तो युद्धामध्ये वाजवला त्यांनी, तो पांचजन्य शंख. तिथून मग गेल्यानंतर काही लागला नाही पता. मग इंद्रलोकामध्ये गेला. इंद्रलोकामध्ये गेल्यानंतर कळलं तिथं सगळं हा अमका मुलगा. मग त्यांनी सर्व इकडे तिकडे शोधून पाहिलं तर तो मुलगा होता. त्याला घेतलं आणि गुरुकुलामध्ये आणलं. सदैव तिथून घेऊन आला मुलगा आणि आईच्या स्वाधीन केला. अशा प्रकारे तिथून त्यांचं कार्य संपलं आणि थेट मग घरी आले ते. आणि इकडे आल्यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं असं, मग भगवंत मोठे झाले आणि हा बाणासुर म्हणा का जो अजामिळ होता आपला जरासंघ जो होता, ह्या जरासंघानं 17 स्वाऱ्या केल्या मथुरेवर. 17 स्वाऱ्या जो खिलजी होता त्यानं जे 17 स्वाऱ्या केल्या नाही का अब्दालीनं, तशाच यानं सुद्धा 17 स्वाऱ्या केल्या कोण, जरासंघानं. आणि मग आता याच्यासोबत आपलं याला मग याचा केलं का पळून जात होता म्हणून भगवंताने केला हा त्रास देतोय म्हणून आपण कुठे गेलो पाहिजे, आता द्वारकेला गेले, द्वारका निर्माण केली. आणि द्वारका निर्माण केल्यानंतर मग तिकडे राहत होते सर्वजण. आणि त्यानंतर मग
भगवंताचा म्हणजे हा कालयवन जो होता, हा कालयवन एक मुचकुंद राजा होता. मुचकुंद राजा हा अति पराक्रमी होता. मग देवाचं इंद्रादी देव आहेत त्यांचा साथ देण्यासाठी, राक्षसांचा पाडाव करण्यासाठी या मुचकुंदला बोलावलं. यानं घनघोर युद्ध केलं. त्या घनघोर युद्धामध्ये तो विजयी पावला इंद्र, आणि त्यानंतर या राक्षसाचा पाडाव केला. त्यानंतर काय झालं माहिती आहे का, मग तू इंद्राचा मित्र झाला मुचकुंद, आणि मुचकुंद इंद्राचा मित्र झाल्यानंतर इकडे बघा माझ्याकडं, आणि इंद्राचा मित्र झाल्यानंतर इंद्र म्हणतो बाबा माझं एवढं मोठं सहाय्य केलं तू, आणि थोडं मग माझ्यासाठी थांबणं, 1 महिनाभर थांब. 1 महिनाभर थांबलं. 1 महिन्यानंतर ज्यावेळेस तू मुचकुंद म्हणतो इंद्राला का ए बाबा मला आता जायचं आहे, माझी मुलं बाळ वगैरे पती पत्नी वाट बघत असेल, माझी प्रजा वगैरे, तर त्यावेळेस इंद्र त्याला म्हणतो मुचकुंदाला का बाबा तू आता धरतीवर तुझं कोण राहिलं, कारण धरतीची कालगणना आणि स्वर्गातली कालगणना खूप मोठ्या अंतर आहे. स्वर्गातली कशी, आता तू तिथं जाशील तर तुझं कोणीच राहिलं नाही, नाही प्रजा नाही, ना मुलं नाही, ना बायको नाही, ना कोणी नाही, कोणीच नाही. का तिथले ते काही युग उलटून गेले. इथला 1च महिना झाला, स्वर्गामधले 1च महिना, पण पृथ्वीवरचे काही युग उलटून गेले म्हणे. उदाहरण देऊ तुम्हाला, चंद्रयान सोडलं त्यावेळेस 14 दिवस, तिथले किती दिवसाची रात्र आहे, 14 दिवसाची रात्र आहे तिथली, आणि आपली 12 तासाची रात्र आहे. तिथं 14 तास लागतात एक रात्र होण्यासाठी. म्हणून ते चंद्रयान खराब झालं तिथं त्याच्यामुळं, कारण तिथं थंडी खूप आहे. 250 डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे आहे थंडी. असू द्या, आपल्याला खगोलशास्त्रामध्ये नाही शिरायचं, भूगोलात नाही जायचं, आपल्याला आपल्या भागवत कथेचे यायचं आहे. म्हणा गोपाल कृष्ण भगवान की राधे 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 राधे. एक गजर घेऊ आणि उर्वरित भाग नाही का, आणि त्यानंतर आपण भगवंताचा विवाह करूया नाही का. वाजली किती, चला. हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे. म्हणा हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. म्हणा हरे रामा राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे रामा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे रामा राम राम हरे हरे. म्हणा हरे रामा राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे रामा राम राम हरे हरे. हरे कृष्णा
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो राधे 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 राधे। अशा प्रकारे आवाज नाही काम घेऊन राहिला आपला, कारण पाणी भरत्याच ठिकाणचं पेत आहो ना। चला असं जशी सेवा होईल तशी। मग मुचकुंद म्हणतो बाबा माझं कोणी राहिलं नाही आणि सर्व गेले, मग मी आता तिथे जाऊन काय करू? मग मी काय करू आता? तर असं कर, मग तू जे मागशील मी तुला देतो असा इंद्र म्हणतो। तो म्हणतो मला काही देऊ नको, मी एवढं मोठं आता युद्ध तुझ्या सोबत केलं, मी थकलेला आहो, आता मला झोप दे। झोप दिल्यानंतर मला कोणी उठवलं नाही पाहिजे, आणि जो मला उठवल तर त्याचा मी उठल्या माझी निद्रा भंग केल्याबरोबर माझ्या डोळ्यानं जी व्यक्ती दिसेल ती जळून खाक झाली पाहिजे, असं वरदान दे। इंद्रानं देऊन टाकलं। बघून घ्या तिथं पहिले सर्वच्या सर्वच तिथं बघत आहेत, माझ्याकडे कोणीच नाही बघत। महाराज ओरडू कोरडा होऊन राहिला, पण तुमचं लक्ष तिकडे आहे। काय म्हणावं तुम्हाला, ऐकणं आणि नजरेनं बघणं खूप मोठा फरक आहे। नजर हटली दुर्घटना घटली, नजर हटू देऊ नका। का माझं जे आहे सर्व माझं तुमच्यावर डिपेंड आहे, कारण तो रस जो असतो तो निघून नाही गेला पाहिजे। मग त्या मुचकुंदानं वरदान घेतलं आणि निघाला। तर या भूतलावर आला, एक मोठी दरी होती, भुयार होतं, त्यामध्ये गेला, झोपून राहिला। मग ज्या वेळेस कालीयवनाचा त्रास व्हायला लागला भगवान कृष्णाला, तो जायचा, त्याला वरदान येत होता तो कालीयवन, तो कोणाच्याच हाताने मरत नव्हता, कृष्णाच्या हाताने मरत नव्हता, तो ना दाऊदादाची हाताने मरत नव्हता, तो मरत होता फक्त शापित जो असेल त्यालाच फक्त याच्यानं मरत होता। मग त्याला ललकारायला जायचे, ये जर कालीयवन ये, खेळायचं आहे तुला युद्ध, आणि खेळायचे कृष्ण पळून जायचा, कारण कालीयवन साधारण नव्हता, वरदानी होता तो। मग कृष्ण पळून जायचा। असं करता 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 एक दिवस काय झालं, कृष्णाला न्यायचं होतं तिकडे, त्याच्या चालल्या म्हणे, अरे हे दोनदा युद्ध खेळलं म्हणे, इथ्यात काय पडलं, तू सैना घेऊन येते, मग काय इथ्यात पडलं तुला, माझा खेळायचं दोनदा युद्ध खेळून दे। ठीक आहे, सैनिक नको घेऊ म्हणे सोबत, सैनिक ठेवून दिलं इकडे, दोनदा युद्ध करण्यासाठी ये म्हणे। कृष्ण समोर पळत जायचे ना, हा माग माग, अरे भेकाड तू डरपोक असे शब्द, अरे रणशोड असे शब्द ज्यावेळेस तू काल येऊन म्हणत होता ना, थांब म्हणे, चालतं घरी माझ्यासोबत। असं करता 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 दूर नेलं, दूर वनात नेलं, दूर वनात जिथं मुचकुंद झोपून होता त्या ठिकाणी आतमध्ये नेलं। अंगावर एक नाही का भगव्या रंगाचं कापड होतं, ते भगवंताच्या अंगावर होतं, आणि जाता जाता हा मुचकुंद दिसला आणि त्याच्या अंगावर टाकून दिलं, भगवंत लपले तिकडे। हा काल येऊन आला आणि बघतोय, हा इथं झोपला का, चल उठ। यानं लाथीनं मारणं सुरुवात केली। खरंच उठल का तो लवकर? 1 लाथ 2 लाथ अशा किती लाथा मारल्या, आणि मग मारल्यानंतर हा त्याच्यातून उठल्याबरोबर त्याच्या डोळ्यानं जो दिसला तो बिलकुल चढून खाक झाला काल येऊन। बोला गोपाल कृष्ण भगवान की। त्यानंतरची कथा अशी आहे, वेळ भरपूर झालेला आहे, किती वाजले आता?
हो का? आपल्याला आटपावं लागल. आपल्याला आटपावं लागल. थोडक्यामध्ये मध्ये आलो ना आपण, जवळ जवळ आलो. आता इथं जे रुक्मिणी स्वयंवराचं जे आता इथपर्यंत पोहोचलो आपण, कारण काल येवन आहे त्यालाही खतम करून टाकलं. आता हा जो शिशुपाल होता आणि रुक्मी होता, रुक्मी हा रुक्मिणीचा भाऊ होता. शिशुपाल हा रुक्मीचा मित्र होता. त्याला असं वाटलं का आपली जी बहीण आहे ती कोणाला द्यायची? दोन दोन फुलं टाका, दोन्ही असं. कोणाला? शिशुपालाला द्यायचं असं त्याचं मत झालं आणि ठरवलं. पण यामध्ये रुक्मिणीचं म्हणणं होतं. ती म्हणे मी आत्महत्या करेल पण याच्या सोबत विवाह होऊ देणार नाही. तिथं ठरवून घेतलं होतं. तर तिनं पत्र पाठवलं. पत्र त्या काळामध्ये पत्र होते. आता मोबाईल आहे, मोबाईलचं राज्य आहे. हॅलो, चला या येड्या बाबडीमध्ये. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा पत्र होतं. एक कबूतर पकडायचं, कबुतराच्या मानेले ते चिठ्ठी बांधायची, ते कबूतर उडून द्यायचं आणि ते उडालं तर ठीक, नाही तर एखादा बोके आला मधात तर खाऊन टाकलं, गेलं, संदेशही गेला आणि ते कबूतरही गेलं. असा काळ त्या वेळेचा होता नाही का? तर पत्र पाठवलं कोणाच्या हातानं? जा सुसेन वैद्य जो आहे त्याच्या हातानं पत्र तिथं पाठवलं आणि सांगण्यात आलं, त्या चिठ्ठीमध्ये लिहून होतं पत्रामध्ये, जर कृष्णानं जर माझी चिठ्ठी वाचून याच्यावर जर समजा काहीतरी विचार करून जर माझ्या सोबत जर विवाह केला नाही तर हे रुक्मिणी दिसणार नाही. भीमक राजाची पुत्री होती ती. हे रुक्मिणी आपला देह ठेवणार नाही. थडक लिहिलं होतं कृष्णाला, भगवंताला. आणि ती चिठ्ठी यांच्याकडे मिळालेली आहे, या बाबाकडे मिळालेली आहे. या बाबानं ती चिठ्ठी वाचली. वाचल्यानंतर बाबाला असं वाटलं आपल्याला आता काहीतरी करावं लागल. म्हणून द्वारकेवरून सर्वांना पत्रिका वाटल्या होत्या. सर्वांना म्हणजे आता इथं स्वयंवर करायचं होतं, तर स्वयंवरामध्ये सर्वांना बोलावलं होतं, फक्त एक सोडून. कोणाला? कृष्णाला नाही बोलावलं होतं. कारण हा शिशुपाल खूप राग करत होता त्याचा कृष्णाचा. होते आते भाऊ मामभाऊच नाही का, पण खूप राग करत होता. त्याच्यामुळे त्याला, आणि रुक्मीचा मित्र असल्यामुळे त्याला काही आमंत्रण दिलं गेलं नाही. मग परिस्थिती काय झाली, कृष्णाला असं वाटलं त्याच्याबरोबर दाऊ दादा नव्हता. दाऊ असता तर कदाचित हे घडलंच नसतं. झालं ना आपलं, आटपून आलो ना आपण याच्यावर. सुसेन ब्राह्मणापर्यंत आलो नाही का, पत्रिका वाटल्यापर्यंत आलो. आता राहिलंच काय शिकलं? मंगलाष्टके राहिले बा. महाराज मंगलाष्टके काढून ठेवतात थोडं, कारण माझा आवाज तर आज बिलकुल डाऊन झाला, बिलकुल शटडाऊन झाला आपला आवाज. तर हे कळल्यानंतर मग कृष्णाला वाटलं की नाही, आता आपल्याला जावंच लागते. कृष्णानं कोणालाच नाही सांगितलं, कोणालाच नाही. रथ घेतला, दाऊनं विचारलं, नाही कुठेतरी जायचं आहे म्हणून निघाला. निघाल्यानंतर इकडे सर्व ठरलं स्वयंवर, आणि स्वयंवर ठरल्यानंतर सर्व देशोदेशीचे राजे आले, सर्व महाराजे आले, सर्व बसले.
आणि रुक्मिणी आईच्या हातात तेवढ्या दुरून कुठून द्वारकेवरून भगवंत रथ घेऊन आल्यानंतर स्वयंवराला सुरुवात झाली. स्वयंवराला सुरुवात झाल्यानंतर काय झालं माहित आहे का? आता हिच्या हाती हार दिला. हार दिल्यानंतर ती संपूर्ण घुमली पण टाकला एकाच्याही गळात नाही. कारण लक्ष कुठं होतं? लक्ष होतं द्वारावर. हा कधी येतो आणि कधी मी याच्यासोबत जाते. नाही आला तर तिचं फक्त एकच तिने केलं होतं, हार तर कोणाच्या गळ्यात टाकायचे नाही, माल अग्निकाष्ट घ्यायचं, आत्मदहन करायचं हे ठरवून घेतलं होतं मनामध्ये तिनं स्वतः. वाट घटिका निघत चालल्या. बस आता काही क्षण काही वेळ असा राहिला, तिनं आपलं अग्निकाष्ट घ्याव. तेवढ्याच मध्ये या बाबाचा रथ एका खिडकीकडून या कौंडण्यपूरला, बघितलं का कौंडण्यपूर तुम्ही? माझ्या रुक्मिणी आईचं माहेर होय, भीमक राजाची पुत्री आहे. आणि त्या खिडकीच्या द्वारे त्यांनी रथ उभा केला आणि तिला घेतला आणि खिडकीमधूनच तिला बसवलं. आणि हा बाबा तिथून जो पलायन झालं का नाही, तो भुयारी मार्गातून पलायन केलं जिथं शिरसोली आहेत. मग हे लागलं सैनिक त्याच्या माग लागल्यानंतर जिथं शिरसोली आहे, जे तुम्ही सत्यपाल महाराजाचं नाव ऐकलं का? ते सत्यपाल महाराजाचं गाव शिरसोली आहे. तिथं या कोणाचं रुक्मीचं शिर सोडलं गेलं म्हणून तिथं नाव गावाचं नाव पडलं शिरसोली. काय पडलं? शिरसोली. आता घेऊन पळाला हा बाबा तिकडे. बरं आता नवरदेव नवरी कोण आहेत इथं? कृष्णा आणि रुक्मिणी. तुम्ही मुखट बिखट तर काहीच नाही आणला. हा बरं आपण साध्या वेशातच करू नाही का? लग्न लावायचं आहे रुक्मिणीचा. हा आणि हा बाबा घेऊन पडाला. घेऊन पडाल्यानंतर युद्ध झालं आणि तिथं त्या ठिकाणी एक मुंडन, त्याचं मुंडन करण्यात आलं. कोणाचं? रुक्मीचं. त्यानं तिथं मुंडन केलं आणि सांगितलं जोपर्यंत मी ही जी रुक्मिणी आहे ही घेऊन जाणार नाही तोपर्यंत मी इथून घरी जाणार नाही. तो तिथंच राहिला. म्हणून त्या गावाला तिथं मुंडन केलं. तिथून तो घरी वापस आला नाही. त्याच्यानंतर मग तिकडे गेल्यानंतर मग स्वागत खूप झालं. कोणाचं? भगवान कृष्णाचं आणि रुक्मिणी आईचं. आणि असं स्वागत झालं, असं स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर बढियापैकी मग तिथं त्यांचा विवाह ठरलेला आहे. आता तुम्ही उभे राहा. कोण कोण आहे? कोण विवाह म्हणजे तुम्ही आहे ना? तुम्ही आहे ना? लग्न तुमचं करायचं आहे ना? तुम्ही रुक्मिणी आहे ना? घेऊन पळा ना मग इथून. रथ आहे तिकडे. चला आता सुषेण नावाचा जो वैद्य होता त्यात तो ब्राह्मण होता तो आणि त्याच्या हातानं लग्न लावायचं होतं म्हणून त्याला आमंत्रित केलेलं आहे. आणि जिथं ज्या ठिकाणी भगवंत घेऊन गेलेले आहेत द्वारकेला, त्या द्वारकेला थाटामाटामध्ये विवाह होत आहे. चला उभे राहा दोघे जण. अंतरपाठ धरासाठी एक या महाराज या, मंगलाष्टक म्हणण्यासाठी या ना. नाही का? मोबाईलवर काढावर कोणाचे आहे का? काढावर मोबाईलवर लवकर मंगलाष्टक असं म्हणा. काढा ताई, खात्री ताई आहे का मोबाईल तुमच्याकडे? मंगलाष्टक म्हटल्याबरोबर सर्व मंगलाष्टक तुमच्या समोर. तर अक्षता वाटून द्या. देशोदेशीवर पत्रिका गेलेली आहे. मी काय म्हटलं, एक बलदावून हे करून टाका. नाही बलदाव, हा तुम्ही असं करा ना. तुम्ही मोठं झोप जे आहे ते बलदावान आणि रेवती बलदावाची पत्नी कोण आहे? रेवती आहे. आणि बलदाव दोघांचं तो इकून एक उभं राहा, एक इकडून जोड उभं राहा. असं म्हणजे दोन एकूण दोघी जणी, दोन एकूण दोघं जण. या दोघांचंही लग्न लावून टाकू आपण.
चंद्रबाई अंतरपाठ धरासाठी नवीन दुपट्टा आणा. आणला का? हा आणला. घ्या द्या, वाटून द्या, अक्षता वाटून द्या लवकर. या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे की भगवंताचा विवाह सोहळा पार पडत आहे. हेच म्हणतात काळा फक्त गुगलवर काळा ते बोलतात ना का हेच करतो. म्हणा ना तुम्हाला हो येते ना. एकच म्हणा लागेल तर म्हणू ना, म्हणू. एकच म्हणा लागेल. एक आखरीचं म्हणजे पहिलं. नाही कोणाला जर येत असेल तर या इथं सांग. तुम्हाला येते ना? आवाज आणखी कोण आहे? येते का तुम्हाला? काढले का मंगलाष्टक? गुगलवर सर्च करा ना, बातच ते येते त्याच्यामध्ये. दोन अजून घ्या मग. दोन अजून घ्या. हो एक इकून या ना. पण तुम्ही तिकून राहता इकून या तुम्ही. दोन जोडले दोन इकून. दोघही जण बसून आहेत ना तर दोघही फायदा. त्यांनाही डबल लग्न झाल्याचा. चंदाबाई हार घ्या. गुगलवर करा सर्च. गुगलवर आणलं का? युट्यूबवर नका करू, गुगलवर करा. गुगलवर केले म्हणजे पूर्ण मंगलाष्टक येतात. युट्यूबवर केल्यानंतर फक्त व्हिडिओ येतील. द्या माझ्याकडे द्या. फोन देऊन द्या कोणाचा असेल तर. आता अजय पोरायले पकडा ना. मिळालं का? चंदाबाई सुनीताबाई कुठे गेली तर? मोकळे. चंदाबाई वाट घ्या अक्षितीचं. कोणी घ्या एक. अरे त्याच्या हाती घाल द्या. चंदाबाई त्याच्यातच पैसे टाकायला लावून जात. अक्षिता त्याच्या बाईले जमा कर. यायला वाटली का? सर्वेला वाटल्या मोबाईल लावला ना का पकडला ना? म्हणू आहे ना, भेटले ना. हो अरे अंतरपाठ धरला दिसते. हॅलो. शुभंगम सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लारो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं लेल्याद्रि गिरिदात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामो राञ्जनं संस्थितं गणपति कुर्या सदा मंगलं शुभमंगलं सावधान शुभमंगलं सावधान सावधानं शुभमंगलं सावधान सावधानं. चार खुर्च्या. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्माणवती वेदिका क्षिप्रा वेदवती महासूर नदी प्याता गया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता
कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलं सावधान शुभमंगल सावधान सावधानम शुभमंगल सावधान सावधान. बसा नाव तिथं आली आता एक म्हणा आली लग्न म्हणत आहे ना कोणी म्हणत आहे जरा म्हणा म्हणा म्हणत म्हणत लागो संतती सपदा बहुतुमा लाभोतही सद्गुण साधोणी स्थिर कर्मयोग पुल्या वा बांध वा भूषण सारे राष्ट्र धुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गासाश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम कुर्या सदा मंगलम शिवमंगलम. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो